गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या संकेश्वर ते बांदा रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र हे काम सुरू झाल्यापासून नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। या कामांतर्गत गटारींचं काम योग्य पद्धतीनं होत नसल्याचा जाब विचारत हे काम सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंद पाडलंय। या कामाच्या दर्जाबाबत प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊनच महामार्गाचं काम सुरू करावं असा आग्रह सर्व पक्षीयांनी धरलाय। गेल्या महिनाभरापासून संकेश्वर बांदा या महामार्गाचं काम गडिंग्लज शहरात सुरू आहे। मात्र या कामादरम्यान महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोणतंही नियोजन केलेलं नाही। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा न करता महामार्गाचे अधिकारी दर्जाहीन काम करतायत। नियोजनाअभावी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे। तसंच या मार्गावर निकृष्ट दर्जाचं गटारीचं काम होत असल्यानं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला आणि काम बंद पाडलं। संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली असून या ठिकाणचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढलाय। याबाबत सर्व पक्षीयांनी मुख्याधिकाऱ्यांनाही विचारणा केली। प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच काम सुरू केलं जाईल असा निर्णय घेण्यात आला। दरम्यान प्रांताधिकाऱ्यांसोबत आज सायंकाळी 4 वाजता गडिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सर्वपक्षीय बैठक होणार आहे।